झालं तर एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. तर दुसऱ्या बाजू आपण बघतो राधवडी संघाला विसरू जाणार नाही. राधवडी संघाचं देखील चांगलं प्रदर्शन येत्या हंगामामध्ये आपल्याला बघायला मिळालं. चार षटकांचा सामना होतोय. नक्कीच वेळेवर आपल्याला आपण बघतो या संघ वेळेवर उपस्थित होत आहेत आणि नक्कीच चांगला प्रयत्न आहे. चांगली स्पर्धा कशी मात्र व्यवस्थित पार पडली जाईल याकडे सगळ्यांचा प्रयत्न आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. दरम्यान पंचाचा इशारा येतोय दोन्ही संघांना देऊया. खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सिद्धेश गुटे गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होत असताना तर स्ट्रायकांकडे बॅटर बघतोय तो म्हणजे धनराज. पहिला चेंडू हुकच्या पद्धतीने चेंडूला खेळला जात आहे. चेंडू मात्र फाईनल पट्ट्या बाहेर निघून जाईल दन 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 करत. 4 धावांसाठी वॉल शॉट. थँक्यू विजय. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करून आलाय की काय, जणू काय या पॅव्हलियन बॉक्स मध्ये सेट होऊन आलाय की काय फलंदाज धनराज. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त फटका चौकारमध्ये कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेटने सिद्धेश गुटे. स्ट्रायकरकडे धनराज. या मात्र चेंडूला मात्र लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये इथे मात्र गडी बाद होतोय. पहिला हादरा बसला पाहिल साई कृपा राजवडी संघाला. धनराजाच्या रूपाने गॉन. पहिला गडी बाद. तर नंबर 1 धक्का बसला जातोय तो म्हणजे साईकृपा राजवडी संघाला. नवीन फलंदाज नवीन बॅटर बघायला मिळतोय तो म्हणजे मिस्टर वैभव सोळे. अजून एक सुपरस्टार राजवडी संघाच्या मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर मात्र चौकाने मात्र इरादे आपले स्पष्ट केले होते आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय तो म्हणजे धनराजाच्या रूपाने नवीन फलंदाज वैभव धूम. एक अष्टपैलू खेळाडू. बघूया संघाला गरज आहे. पहिला हादरा लवकर बसलाय. ओ याला मात्र डिफेन्स शिव पद्धतीने चेंडूला खेळायचा होता. चेंडू खेळायचा होता आणि साईडला चेंडू मात्र येतोय ऑफ साईडला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाते. एक धावशी जास्त काय मिळणार नाही. धाव संख्या पुढे फरकेल. रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला मात्र खेळायचा होता. मात्र चेंडू मात्र ऑफ साईडला येतोय. अवंतर धावण्याची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 5 आकड्यावर. यावेळी मात्र प्रथमच सामोरं जातोय तो म्हणजे मनोज गोवारी. मनोज गोवारी विषय महिना झाला तर मात्र एक चांगला खेळाडू आहे. याला मात्र इथे मात्र बॅकफूट पंच केलं होतं. नक्की जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपण बघतोय इथे मात्र झेल सुटला जातोय. जीवनदान दिलं जातंय फलंदाजाला मनोज गोवारी याला. एक धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोचते 6 आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय चांगला प्रयत्न केला होता. डावखुर हाताने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता छत्रछमार्फत. काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा मात्र सज्ज होत असताना यावेळेस मात्र चेंडूला इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलं जातं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नक्की 2 धावा नक्कीच वाचवल्या गेलेत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 8 या आकड्यावर. चांगला स्ट्रोक्स. काय अप्रतिम टेलिकास्ट डिबिन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघताय. अप्रतिम खूप चांगला एफर्ट दाखवला क्षेत्ररक्षकाने. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील.
यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, इथे मात्र शतषक आहेत, चुकी करणार नाही आता. डीप मिडवा डीप स्केअरलेग वरून मात्र शतष येतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आपण बघताय मित्रांनो सोनसरी तांबडमाल स्पोर्ट आयोजित भरवलेली क्रिकेट स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना चालू आहे. एका बाजूला साईकृपा राजावळी आणि दुसऱ्या बाजूला साईकृपा बोळिंज या दरम्यान दुसरा सामना चालू आहे. पहिले षटक संपले, एक गडी बाद, 9 धावसंख्या आहे. वैभव आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, 3 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मनोज 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. पहिले षटक बघायचं झालं तर मात्र मित्र म्हणेन पहिले षटक साईकृपा बोळिंज या संघाच्या नावावर आले. एक गडी बाद केलाय पॉवर प्ले षटकामध्ये आणि पॉवर प्ले षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नंबर 2 चा गोलंदाजी मार्क येतोय तो म्हणजे समीर येतोय नंबर 2 चा गोलंदाज. आता मात्र पावपत्र जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलं आहे. 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही खेळाडू लावू शकताय. एक आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंटला एक शतक बघतोय, त्याच्यानंतर सर्कलमध्ये कव्हरचा शतक बघतोय. यार्डमध्ये शॉर्ट पिच चेंडू, त्याचा पुरेपूर इथे मात्र फायदा उचलला जातोय. डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. असे तुम्ही चेंडू हाताळू शकत नाही आता वैभव तुमला. बघा शॉर्ट पिच चेंडू होता आणि वैभव सोळ्याला तर नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचललाय. 15 धावा षटकांशी पुण्याचा राईट आर्म ओव्हर टू विकेटने. या मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. चांगले शतक बघायला मिळतात दोन खेळांच्या माध्यमातून. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 17 या आकड्यावर. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना साईकृपा राजावळी संघ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समीर राईट आर्म ओव्हर द विकेटने वैभवसाठी. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय. शतक घेतात, 2 शतक घेतात. चांगला ताळमेळ बघायला मिळतं आणि गडी बाद. दुसरा हादरा बसला जातोय तो म्हणजे वैभव याच्या रूपाने गॉन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत लगेचच दाखल होतोय. धीरज येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. तर धीरज येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. तर समीर गोलंदाज मार्कवर. ओ यार मात्र चेंडू बघितला, त्याच्यानंतर मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम जे आहे ते मात्र पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाते. 1 या धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 18 या आकड्यावर. गडी बाद झालते म्हणजे 2. चौथा चेंडू पुन्हा एकदा समीर.
यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी, मात्र छत्रक्षक चुकी करत नाहीत, गडी बाजू होतो म्हणजे तिसरा साईकृपा राजावळी संघाचा गॉन. तर इथे मात्र थोडीशी घाई केली जाते साईकृपा राजवडी संघामार्फत. नक्कीच जे फलंदाज लगेच पाठवून द्या, कारण जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या. जर एक फलंदाज लगेच जाते तर मात्र दुसरा फलंदाज लगेच तुम्ही तयारीत ठेवायचा आहे, याकडे मी विनंती करतोय. अजय मडवी येतोय, अजून एक जबरदस्त खेळाडू, मात्र चांगला खेळ करावा लागेल. थोडासा बिकट परिस्थितीमध्ये सापडला जातोय साईकृपा राजवडी संघ, मात्र यास नक्कीच यातून मात्र निघणं नक्कीच यासाठी आपल्याला बघायचं झालं तर मात्र पार्टनरशिप बिल्डअप होणं याकडे जास्त लक्ष दिलं तर नक्कीच धावसंख्या जी आहे ती मात्र नक्कीच चांगली उभारू शकतोय साईकृपा राजवडी संघ. जर तुमची भागीदारी झाली नाही तर नक्कीच आपण बघतोय धावसंख्येला नक्कीच अंकुश लगामध्ये आतापर्यंत कामयाब झाला आहे तो म्हणजे साईकृपा भोळीचा संघ. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. समीर राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस बघा जागेवरून चेंडूला मात्र खेळायचं होतं. चेंडू नक्कीच निर्धावच्या स्वरूपात बघायला मिळतो, फुटवर्कचा अभाव जाणवला या शोकला खेळण्यासाठी. निर्धाव जातो चेंडू, शेवटचा चेंडू असेल. समीर यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र स्टिक सोडून जाणार चेंडू, पंच आमच्यापर्यंत लगेच वळतायत. अवंतरच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 या आकड्यावर. आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत, 5 चेंडू समाप्त झालेत. यावेळी जोरदार मात्र प्रयत्न, शतषक आहेत. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू फटका केला होता, मात्र शतषक कुठली चोक करण्यात गडी बाजतोय तो म्हणजे चौथा हादरा बसला जातोय साईकृपा राजवडी संघाला. थँक्यू डीजे. बघा थोडीशी जास्त घाई केली होती साईकृपा राजवडी संघाने. बघा पहिल्या चेंडू पासून बघायचं झालं तर मात्र एक चौकार आला, त्याच्यानंतर एक षटकार देखील आपण बघितला होता. त्याच्यानंतर घाई नक्कीच आपल्याला बघायला मिळाली. अति काही संकट नाही आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 19 धावा झाल्यात आणि गडी बाद झाले ते म्हणजे आतापर्यंत 4 गडी बाद झालेत साईकृपा राजवडी संघाचे. थोडंफार नक्कीच बिकट परिस्थितीमध्ये सापडला जातोय, मात्र यातून जर निघायचं असेल तर मात्र नक्कीच भागीदारी होणं फार गरजेचं असेल. भागीदारी झाली तर नक्कीच धावा या ज्या असतील ते मात्र नक्कीच चांगल्या धावसंख्या ज्या आहेत त्या तुम्ही उभारू शकताय. नवीन आलेला फलंदाज महेश येतोय. आतापर्यंत हर्षल येतोय. यावेळेस चेंडूला खेळले जातोय स्केअरले का पट्ट्या बाहेर, इथे मात्र मिसफील्ड बघायला मिळतं आणि त्याचं रूपांतर एक धावेचं रूपांतर डबल मध्ये नक्कीच केलं जात आहे. 2 धावे इथे पळून पूर्ण केल्यात, 2 धावांची धावसंख्या पुढे फरकली, जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावर. मग या पिचवर जर बघायचं झालं तर मात्र नक्कीच 50 धावा देखील आपण सांगू शकत नाहीये, 50 धावा देखील चेस होत आहेत. मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करा, कारण सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर नक्कीच आतापर्यंत या पिचवर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असतो, कारण गोलंदाजाचा कर्दन काळ या पिचला म्हणलं जात आहे.
यावेळेस मात्र काय जबरदस्त फटका केला जातोय. चेंडूला मात्र फेकून दिला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. तर काय जबरदस्त फटका केला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अप्रतिम अगदी एका हाताने मात्र या चेंडूला खेळलं होतं. या 6 धावांची आता मात्र थोडासा आत्मविश्वास वाढू शकतोय साईकृपा राजवळी संघाचा. धावसंख्या पुढे फरकते 6 ने 27 या धावसंख्येवर पोहोचली होते. पुन्हा हर्षल गोंदजी मार्कवर गोंदजी फाटी जोतोय. यावेळेस बघा जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित बॅट पटात मात्र चेंडू आला नाही आणि चेंडू पाहतोय निर्धार स्वरूपात. 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला केलं होतं. सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल झाला. एकदा पळून पुढे गेला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. इथे माझा तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र नाही. नक्कीच आपण बघतोय इथे मात्र आपण बॅकअप साठी छत्रछाप बघायला मिळतोय. चांगला बॅकअप दिला जातोय. हरकत नाहीये. 2 धावांची धावसंख्या पुढे फरक येईल. जाऊन पचेल ती म्हणजे 29 या आकड्यावर. 29 धावा. गडी बाद झालते म्हणजे 4. तिसरं षटक मार्गस्थ हर्षद. यावेळी पण स्लॉटवर चेंडू बघायला मिळतोय. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे मित्र मिसफील्ड बघायला मिळतं. 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. मिसफील्ड बघायला मिळते साईकृपा बॉलिंग संघामार्फत. 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 या आकड्यावर. पुन्हा एकदा यार मध्ये जागेवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंज आणि गडी बाद. गॉन. विकेट डाऊन. भाऊ कुठे चालला तू? अरे भाऊ मी जव्हारचा. अरे काय सांगशील लावणीच्या उद्देशाने नखावरशी भांडण झालं ना बायकोचं माझा. तर 5 गडी मला वाटतं बाद झाले तिथे मात्र साईकृपा राजवळी संघाचे 31 या आकड्यावर. शेवटचं षटकामध्ये काय होईल काय घडेल या 6 चेंडूमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. म्हणून आपण बघतोय 7 चेंडूचा त्याने सामना केला आणि 13 धावा करून बाद होतोय आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी. मात्र जर शेवटच्या षटकापर्यंत टिकला असता तर नक्कीच 50 ते 40 धावा या नक्कीच पळून झाल्या असत्या. मात्र नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर मात्र गडी बाद होतोय. तो म्हणजे मनोज गोवारी सारखा खेळाडू बाद झालाय. लगेच आपण बघतोय नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय पवन नवीन बॅटर बघायला मिळतोय. शेवटचं षटक साईकृपा बॉलिंग संघाकडनं कोण घेऊन येईल? राहुल लोखंडे येतोय गोंदजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. 30 सेकंद मध्ये बघायचं झालं तर मात्र एका पॉइंटचा चत्रषक बघायला मिळतो. त्याच्यानंतर एक शॉट इष्टा कव्हर क्षेत्रामध्ये शतषक बघायला मिळतोय. पहिलाच चेंडूला खेळल्या जातोय डीप मध्ये केल्या जाते डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना नक्कीच इथे मात्र थर्ड अंपायरचा रेफर केलाय नितेश भोईर सरांनी. जाऊया आपण थर्ड अंपायर कडे आणि नक्कीच जे डिसिजन आहे ते मात्र पूर्ण करणार आहोत. चांगला चेंडू चांगला थ्रो बघायला मिळाला होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू मात्र फेकला गेला होता. त्याच्यानंतर मात्र यष्टांना लावण्याचा प्रयत्न झाला होता आणि मात्र दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय.
चांगलं कव्हर केलं होतं डिबेन लाईव्हच्या माध्यमातून आणि गडी बाद आहे. दुसरी धाव घेत असताना चांगला प्रयत्न केला होता. आपण बघतो चांगला थ्रो बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडनं आणि गडी बाद झालाय. दुसरी धाव घेत असताना चांगलं कव्हरेज केलं जात आहे डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. प्रीत यांच्या माध्यमातून चांगलं आपण बघतोय कव्हर केलं होतं. कशा प्रकारे चेंडूला नक्कीच फेकला होता क्षेत्ररक्षकाने. प्रीत आणि हर्षद असे दोन आपल्याला बघू शकतोय कॅमेरा मॅन. त्याच्यानंतर डिजिटल स्कोरर स्वतः नयन तांडेल स्वतः आपल्याला डिजिटल स्कोरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. तसेच गुणलेखक आपण बघतोय निलेश परेड ते देखील आमच्यापर्यंत जॉईन झालेत. त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय. पुन्हा एकदा गोंदजी मार्कवर राईट राऊंड द विकेटने. दुसरा चेंडू यावेळी मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू तो फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावची जास्त धावसंख्या वाढेल ती म्हणजे पोहोचते ती म्हणजे 33 आकड्यावर. गडी बाद झाले ते म्हणजे 6. तुम्ही बघता मित्रांनो सोनसरी तांबळमाळ आयोजित ही स्पर्धा. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. यावेळी मात्र डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडूला उचलतोय सिद्धेश गुटे. तोपर्यंत एकच धाव. काय थ्रो बघायला मिळतोय. अप्रतिम एकच धाव. चांगला थ्रो बघायला मिळतोय. एक धावची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 34 आकड्यावर. 3 षटकांची 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकातील. राहुल लोखंडे गोंदजी मार्कवर. चौथा चेंडू या मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळला बघताय. इथे मात्र चेंडू नक्कीच किती धावा देऊन जातोय तर सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त स्ट्रोक्स बघायला मिळाला. थँक यू डीजे. या 6 धावांची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 40 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुण्यात राहुल राईट राऊंड द विकेटने. फुलटॉप डिलिव्हरी. त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू उंच गेलाय. इथे मात्र झेल सुटला जातोय. सुटला गेलाय. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने मात्र झेल त्यांच्या हातातून निसटलाय. 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. 2 धावाने धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 42 या आकड्यावर. 42 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 6 गडी बाद झालेत. मात्र चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करतोय साईकृपा राजावळी संघ. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. यार मात्र हलक्या रीतीने चेंडू खेळत आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये शतक आहेत. चेंडूला उचलतोय आणि तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. धावसंख्या ती म्हणजे 43 धावा आणि 44 धावांचं टार्गेट असेल. प्रतिषटकामध्ये 11च्या फराफरीने चालवावं लागेल. काय होईल पूर्वार्धात आपण बघितलं. उत्तरार्धात काय होईल काय घडेल या नक्कीच 4 षटकामध्ये नक्कीच आपण थोडासा ब्रेक घेतोय आणि डीजेला फंदी देतोय. कमांड डीजे. अड्डावाली तुझी दाढी कशी मित्र ताडी पिन तुझी माझं रगाव. अड्डावाली तुझी दाढी कशी मित्र ताडी पिन तुझी माझं रगाव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. आलाय सायकल घेऊन यो लागेल मला मारा. इशारा कर मेला यो लागेल माझा नंबर मागाय. एक ताडीचा पॅक मारून लागेल मला डिस्को नाचा. एक ताडीचा पॅक मारून
बांधलाय झोली ना हलूच हिंदलं न झोली माल बाल घ्या ठेवशील का ना हलूच हिंदलं न झोली. थँक्यू डीजे. तर चालू असलेला सामना मित्रांनो बघताय तुम्ही टिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील सहर्षात स्वागत करूया. आपल्या घर बसल्या नक्कीच घरामधून किंवा आपल्या स्मार्टफोनवर जर ही मॅच बघत असतील तर त्यांचं देखील करूया आपण. त्यांचं सहर्ष स्वागत. चालू असलेला सामना साईकृपा राजवडी बोळींच वर्सेस साईकृपा राजवडी या दरम्यान सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना साईकृपा राजवडी संघाने 43 धावा लावलेत आणि 44 धावांचं भलं मोठं टार्गेट ठेवले बोळींज संघासमोर आणि त्या टार्गेटला मात्र घेऊनच मैदानाच्या आत मंद मंद पावलांनी मैदानाच्या आत दाखल होत असताना दोन बॅटर्स अनिकेत आणि तुषार अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. प्रतिषटकामध्ये नक्कीच 11च्या फरफरने चालावं लागेल साईकृपा बोळींच्या संघाला. दोन पंच आपण बघतोय, एका बाजूला वैभव धूम आणि दुसऱ्या बाजूला नितेश भोईर असे दोन पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. वैभव धूम विषयी म्हणायचं झालं तर मात्र केतकी बॉईज खंडीपाडा या संघाचे नक्कीच खेळाडू आहेत. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो. तर नंबर 1चा गोलंदाज गोंधळी मार्कवर मात्र इथे मात्र दाखल होत असताना बघतोय तो म्हणजे अजय दोय. नंबर 1चा गोलंदाज अगदी युनिव्हर्सल कॉलेजच्या समोर मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघूया किती धावा बनवतोय तो म्हणजे साईकृपा बोळींज संघ. दोन्ही संघ साईच्या नावाने मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आजचा दिवस गुरुवारचा दिवस आहे, साई बाबाचा वार आहे. दोन्ही संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ओ याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र नक्कीच शॉर्ट गडीमध्ये वाहतोय. काही नुकसान नाही, निर्धाच्या स्वरूपात बघायला मिळतोय. पहिला चेंडू अजय मडवियाचा. पहिला चेंडू नक्कीच चांगला हाताळला गेला आहे. लगेचच आपण बघतोय थोडंफार कानमंत्र देत असताना दुसरा चेंडू. ओ याला मात्र प्रोफेशनल पद्धतीने या चेंडूला खेळला होता. शतशिक आहे तर चुकी करणार नाही यात. पहिला आदरा बफला वाहतोय साईकृपा बोळींच्या संघाला. एक चांगला प्रयत्न केला होता, फक्त सेफ मध्ये टाकायचा होता, मात्र आपण बघतोय डायरेक्ट हातामध्ये चेंडू गेलाय आणि पहिला आदरा बफला वाहतोय बोळींच्या संघाला. गॉन. पहिला आदरा बफला वाहतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. चांगला प्रयत्न झाला होता फलंदाजामार्फत. सेफ मध्ये चेंडू हाताळायचा होता, मात्र आपण बघितलं जिथे खेळाडू होता त्याच्या हातामध्ये नक्कीच चांगला झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना वन डाऊन मध्ये हर्षल वाहतोय खेळण्यासाठी. दुसऱ्याच चेंडूवर गडी बाद झालाय. अगदी भोपळाही न फोडता तंबूच्या आफराला पाठवलंय गोलंदाज अजय याने. नवीन बॅटर हर्षल जातोय, हर्षल भावार.
बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिलं षटक आहे ते पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये नक्कीच अगदी शांत डोकं ठेवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तिथे गडी बाद झाला फलंदाज आणि हर्षल येतोय नवीन फलंदाज 1 डाऊन मध्ये. पुन्हा एकदा राईटम राऊंड द विकेटने. ओ याला मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील केली होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळता. स्लर चेंडू गतीमध्ये थोडंफार पेस बघायला मिळालं आणि चेंडू मात्र निर्धाराच्या स्वरूपात. धावसंख्या ती म्हणजे 0. आतापर्यंत खातं देखील खोललं नाहीये बॉलिंग संघाने. 3 चेंडू समाप्त झाले, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचे षटक चालू आहे. गोंधजी मार्कवर अजय गोंधजी फटकारण्यासाठी सज्ज होतोय, तर हर्षल स्ट्रायकरकडे या मध्ये जोरदार अपील केले आणि पंचांनी लगेच उचलून धरले. लेग बिफोरच्या रूपाने दुसरा आद्रा बफला वाहतोय बॉलिंग संघाला. गॉन. काय चेंडू पडला होता, अप्रतिम अप्रतिम चेंडू पडला होता. लेग बुपरच्या स्वरूपात नक्कीच दुसरा आद्रा बफला वाहतोय बॉलिंग संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय तो म्हणजे सिद्धेश घोटे. सिद्धेश घोटे विषय म्हणायचं झालं तर एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहे बॉलिंग संघाचा. नक्कीच संघाला गौरव आहे. अडचणीमध्ये भरपूर सापडलाय बॉलिंग संघ. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही एकही धाव नाहीये. याचा अर्थ म्हणजेच सध्या सुस्थितीत बघायला मिळतोय साईकृपा राजावळी संघ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच पॉवरफुल गोलंदाजी दाखवलाय ते म्हणजे गोलंदाज अजय मडवी याने. आपल्या बोटातील जादू मात्र आतापर्यंत त्याने दाखवले 4 चेंडू मध्ये. आत्मविश्वासाने मात्र आतापर्यंत गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये आपण बघतोय वैभव सोळेला बघू शकतोय. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन जाईल सिद्धेसाठी. यावेळी मात्र दूरवरून चेंडूला केला जात. चेंडू मात्र इथे मात्र बॅकफुटला चेंडूला खेळला होता. चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्राच्या पट्ट्याबाहेर 4 धावेंसाठी निघून जातोय. यावेळी मात्र चौकार बघायला मिळतोय सिद्धेश गुटेच्या बॅटमधनं. कमांड डिझाईन. चार धावा प्राप्त केले स्वतःचा आणि संघाचा आतापर्यंत खातं खोललं जात आहे सिद्धेश गुटे मार्फत. हा मी मगाशीच म्हटलं होतं सिद्धेश गुटे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्याच्यामध्ये कुवत आहे मोठे पटके मारण्याची. नक्कीच तो सिंगल डबल देखील अप्रतिम खेळतोय. शेवटचा जेवण असेल या पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 4 धावा झालेत. ओ याला मात्र डिफेन्स केला चेंडूला. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये धनराज आहे तर चेंडूला उचलतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1 धावाची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या ती म्हणजे 5 धावा. गडी बाद झाले म्हणजे 2 गडी बाद झालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिले षटक नावावर आले ते म्हणजे साई कृपा राधवळी संघाच्या नावावर. अजय याने पहिले षटक हाताळलं आणि त्यामध्ये 5 धावा खर्च केल्यात. बघा नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रण दिलं जात आहे. तर नंबर 2चा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे मिस्टर वैभव सोळे येतोय. नंबर 2चा गोलंदाज वैभव नेहमीच पहिलं षटक हाताळतो असतो, मात्र यावेळी थोडीशी रणनीती आपण बघितली तो थोडीशी चेंज केली होती. अजय मडवी याला पहिले षटक हाताळण्यासाठी दिलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केले ते म्हणजे अजय मडवी मार्फत 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी महत्वाचे बाद केलेत बॉलिंग संघाचे. नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवर वैभव सोळे येतोय. आता मात्र पॉवर प्लेचे जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आले आणि
सिद्धेश स्ट्रायकरकडे, तर नाशनकडे आपण बघतोय अनिकेतला, जो की आतापर्यंत सलामीला गेलाय. अजून एक चेंडूचा त्याने सामना केला नाहीये. वैभव पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. याबद्दल फुल टॉप डिलिव्हरी, त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडूला मात्र फेकून दिले डीप स्क्वेअर लेग पट्टा बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. इथे मात्र बघायचं झालं तर मात्र षटकार, आणि षटकार नक्कीच घेण्याचा प्रयत्न इथे मात्र पहिल्याच चेंडूवर बघायला मिळाला. तर म्हणजे सिद्धेश गुटे मार्फत एक आक्रमक पवित्रा त्याने घेतला आतापर्यंत. धावसंख्या ती म्हणजे 11 धावा, 3 चेंडूचा सामना केलाय आणि 11 धावसंख्येवर वैयक्तिक सिद्धेश गुटे खेळतोय. दुसरा चेंडू सिद्धेशसाठी, वैभव घेऊन जातोय. ओ यार मात्र हेलिकॉप्टर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र चेंडू आपण बघतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल, एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. एक धावसंख्या पुढे फरकेल म्हणजे 12 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रति षटकामध्ये बघायचं मात्र 11च्या फरकाने चालायचं होतं. मात्र पहिल्या षटकामध्ये बघायचं तर अप्रतिम गोलंदाजी केली होती, ते म्हणजे अजय मडवी मार्फत फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आपण बघितलं वैभव याला आणलंय, आणि वैभव याला नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, ते म्हणजे सिद्धेश गुटे याने. बारा धावा गडी बाद झाले, म्हणजे आता मात्र डावकर आताचा फलंदाज खेळण्यासाठी अनिकेत सज्ज होत असताना बघायला मिळतोय. वैभव तिसरा चेंडू घेऊन जाईल. ओ यार मात्र फक्त जागेवरून चेंडूला खेळण्याचा स्लाइक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात लगेच सिद्धेश गुटे कान मात्र देत असताना फलंदाज अनिकेतला रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू आता हाताळला होता. चांगला चेंडू वैभवाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू टाकून झालेत वैभवाचे. पुन्हा एकदा 4था चेंडूसाठी सज्ज होत असताना यावेळेस मात्र बॅट जोराने फिरवली होती. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पळून पूर्ण केल्यानंतर दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र नाही. सिद्धेश मात्र थांबून धरतोय. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोचेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. जसे डॉट चेंडू बातील तसे नक्कीच प्रेशर मध्ये येऊ शकतोय बॉलिंग संघ. सिद्धेश यावेळेस मात्र स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. डीप ऑफ क्षेत्ररक्षण त्यांच्यासाठी सजवलं गेलंय. डीप लॉंग ऑन आहे, त्याच्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. यावेळेस मात्र जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अपील केली होती यष्टीरक्षकाने, मात्र पंचांवर कोई प्रभाव पाडू शकले नाही. निर्धार जातो चेंडू. रिप्ले मध्ये बघू शकतोय चेंडू कशा प्रकारे हाताळला होता. फिंगर रोल केले होते या चेंडू आता हाताळत असताना. आता मात्र शेवटचा चेंडू फेल. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो थोडाफार वाढला गेलाय. 14.31 च्या घरामध्ये पोहोचलाय. ओ यावेळेस अप्रतिम खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. 2 षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या म्हणजे 13 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 44 धावांचा पाठलाग करत असताना रिप्ले मध्ये बघू शकतोय आपण 2 षटकाची समाप्ती झाली. छोटासा डिसे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डिझाई. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं
फिरलीस ग माझे पाठी तू फिरलीस ग माझे पाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय अनिकेत बघायला मिळतोय. आता मात्र तोपर्यंत जास्त प्रभावित केलं नाही अनिकेताने. आतापर्यंत त्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावांवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश गुटे 6 चेंडूचा सामना केलाय आणि 12 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. पहिला चेंडू ओ याला पण खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. काय चेंडू हाताळलाय अप्रतिम अप्रतिम. पहिला चेंडू रिप्ले मध्ये बघू शकतो आपण. अगदी खोलवर पद्धतीने चेंडू हाताळला होता अगदी खोलवर पद्धतीने. यष्टीरक्षक नक्कीच चेंडूला व्यवस्थित गॅदर करतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजाकडे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज आणि त्यामध्ये नक्कीच बरकटला गेलाय. काही हरकत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल जाऊन पचली म्हणजे 14 या आकड्यावर. आता मात्र काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओ याला मात्र लाफ केला नाही. चेंडूला मात्र फेकून दिले. डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. तर डीजे आमचे थोडेसे बिझी आहेत. काय रिप्ले मागे बघू शकताय. अप्रतिम अप्रतिम फटका खेळलाय. 10 चेंडू आणि 24 ची गरज असेल. पुण्यात धीरज आयटम राहून द विकेट नाही कोणत्याकडे फटफट होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला केलं जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फॉरवर्ड क्षेत्रामध्ये. इथे मात्र शतश चेंडूला कलेक्ट करतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 21 या आकड्यावर. आता मात्र 9 चेंडू असतील आणि 23 धावांची गरज असेल. 9 चेंडू 23 धावा. वॉट अ मॅच. एका बाजूला साईकृपा राजावली तर दुसऱ्या बाजूला साईकृपा बोळींच या दरम्यान सामना बघायला मिळतोय. दोन्ही साईच्या नावाने मात्र संघ बघायला मिळत आहेत. आणि आज गुरुवार असल्या कारणाने कदाचित हे संघ खेळत असतील कारण आज बाबांचा वार आहे गुरुवार आहे. 9 चेंडू 23 धावांची गरज. नक्कीच जर डॉट चेंडू आलाय तर नक्कीच प्रेशर मध्ये येऊ शकतोय बॉलिंग संघ. यावेळी मात्र दुर्वन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतषक येतोय चेंडूला उचलेल तोपर्यंत नक्कीच दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र थांबून देतोय फलंदाज अनिकेत थांबून देतोय. सिद्धेश गुटे याला 1 धावांची जास्त का मिळणार नाही. या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 22 या आकड्यावर. आता मात्र 8 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावा. अनिकेत त्याच्या बॅट मधनं नक्कीच एक षटकार आलाय. तो आत्मविश्वासाने आतापर्यंत फलंदाजी करतोय. मात्र त्यांच्या माहितीसाठी 8 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. धीरज गोंधळी मार्कवर पुण्यादा सज्ज होईल. रायटम राऊंड द विकेटने फलंदाज डावखोरा फलंदाज अनिकेत साठी घेऊन जातोय तो म्हणजे 5वा चेंडू आपल्या पोट्यातील. ओ याला पण अपील केली होती. लगेच पंच दर्शवतात की अपष्टम वर हा चेंडू आता होता. लगेच ओर्थच्या स्वरूपात धाव येईल का तर नक्कीच नाही. तर मात्र बॅकअप साठी शतषक बघायला मिळाला. 1 धाव 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पचेल म्हणजे 23 या आकड्यावर. आता मात्र 7 चेंडू 21 ची गरज. 7 चेंडू 21 धावा. सिद्धेश गुटे स्ट्रायकरकडे ज्याने 7 चेंडूचा सामना केलाय आणि 13 धावांवर खेळतोय आतापर्यंत.
नक्कीच त्याच्यामध्ये मोठे पटके आहेत, तो करू शकतोय. अशा कित्येक मॅचेस या सिद्धेश गुटे याने मॅचेस जिंकवलेत. मात्र तो अनुभव पणाला लावा लागेल आणि ही मॅच जिंकावी लागेल. तर धीरज आत्मविश्वासाने आतापर्यंत गोलंदाजी करतोय. यावेळी जोरदार हिट, चेंडूला मात्र डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषा पार. अगदी आमच्या समालोचन कक्षीला सलामी दिलेला षटकार. स्टार तुझं पोरी माल आवडेस फार, पालघरची राणी तू यूट्यूब स्टार, तुझं पोरी माल आवडेस फार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांग सकाळ पोड्या लाईन मार, पालघरचा फेमस यूट्यूब स्टार. थँक्यू डीजे. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 15 धाव्यांची गरज. 6 चेंडू 15 धावा. चौथं षटक आणण्यासाठी कोणाला आणलं जाईल साईकृपा राजवळी संघाकडनं? कारण बघायचं तर माझा शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि आत्मविश्वास वाढून गेलाय खऱ्या अर्थाने साईकृपा बॉलिंग संघाचा. शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येईल साईकृपा राजवळी संघाकडनं. 6 चेंडू आणि 15 धावेंची गरज. वाडा मॅच डिबेंड लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडलेत त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. शेवटचं षटक बघूया. मनीष येतोय, मनीष धुमाळ येतोय, मनीष धुमाळा येतोय. नंबर 4चं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर फंगापाटी 4थं षटक घेऊन येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. डिफेंड करावे लागतील 15 धावा जर ही मॅच जिंकायची असेल तर. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करतायत. 6 चेंडू 15ची गरज. सात चेंडू 15 धावा. डावखुळा फलंदाज आपल्या बघू शकतोय. त्याच्याकडे आपण बघतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रक्षय बघायला मिळतो. डीप स्केअरला क्षेत्रक्षय बघायला मिळतोय. त्याच्यानंतर डीप लॉंगला क्षेत्रक्षय बघायला मिळतोय. डीप लॉंग अप आहे. ओ या मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अंपायरकडे नक्कीच अपील करण्याचा प्रयत्न होता. वाईट मागू नका कारण नक्कीच पंच सक्षम आहेत, याकडे लक्ष द्या. कुठल्या प्रकारे नक्कीच पंचांपर्यंत नक्कीच इशारा कळू नका. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 5 चेंडू आणि 15 धावेची गरज. रिप्ले मध्ये रिव्ह्यू घेतलाय का? यस, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. तर नक्कीच हा चेंडू वाईड आहे. नक्कीच पंच लगेचच आमच्यापर्यंत माफी मागतायत आणि लगेच आपण बघतोय पंच आणि लगेच डिसिजन मात्र पेंडिंग ठेवला होता थर्ड अंपायरकडे. मात्र लगेच आमच्यापर्यंत कळवलं गेलं की अवंतच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पाहिजे म्हणजे 30 या आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण बघितलं 6 चेंडू 14 धावांची गरज. थोडंफार रंगवेमध्ये चुकला जाते गोलंदाज. 7 चेंडू 14 धावांची गरज. यामध्ये शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. कोयल कोयल कुहू कुहू माझा मैत्र होईल
या 6 धावांची धावसंख्या वाढली पाहिजे ती म्हणजे 36 या आकड्यावर 5 चेंडू आणि 8 धावांची गरज समीकरण बघायला मिळतं 5 चेंडू 8 धावांची गरज पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न शतरक्षक आहेत इथे मात्र शतरक्षक थोडीशी मिसबळ बघायला मिळते आणि तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात तिसऱ्याचा प्रयत्न होईल का मात्र नाही मात्र इथे बघायचं झालं तर मात्र तिसरी धाव देखील लगेच पळून केली असं वाटलं नव्हतं की फक्त हुलकावणी देण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्यानंतर मात्र लगेचच धावत आले आणि तिसरी धाव देखील पळून पूर्ण केली या 3 धावांची धावसंख्या पुढे फरकली जाऊन पद्धती म्हणजे 39 आकड्यावर 4 चेंडू 5 धावांची गरज 4 चेंडू 5 धावा सिद्धेश आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केला 19 धावसंख्येवर खेळतोय तर दुसऱ्या बाजूला अनिकेत 9 चेंडूचा सामना केलाय तो 17 धावांवर खेळतोय यावेळेस बघायचं तर मात्र रंगवेमध्ये चुकला मात्र गोलंदाज थोडासा प्रेशर जाणवतो गोलंदाजावर यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र लॉंगॉनला शतशक येतोय मात्र मिसफील्ड बघायला मिळतं बॅकअप साठी नक्कीच शतशक बघायला मिळाला होता या 2 धावाची जास्त काय मिळणार नाही धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 41 आकड्यावर 3 चेंडू असतील आणि या 3 धावांची गरज चमत्कार करावा लागेल गोलंदाजाला 3 चेंडू 3 धावांची गरज 2 ते 3 चेंडू नक्कीच चांगले हाताळायला लागतील गोलंदाजाला तर आत्मविश्वासाने आतापत्र फलंदाजी करतोय सिद्धेश गुटे आणि अनिकेत असे 2 बॅटर बघायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने सिद्धेश गुटेपाटी यावेळी मात्र जुरवानी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात कडी बाद होईल परतावं लागेल फलंदाज अनिकेत याला जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर जसा जसा पाणी पड ना पोश मला याद कर ओढा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील थँक्यू डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे सचिन येतोय नवीन फलंदाज तर मनीष चांगली गोलंदाजाचा प्रयत्न करतोय पर्यंत आता मात्र 2 चेंडू असतील आणि 3 धावांची गरज 2 चेंडू 3 धावा नक्कीच डिफेंड करेल का गोलंदाज नक्कीच करू शकतोय त्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो चांगली गोलंदाजी करू शकतोय तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश गुटे आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय 10 चेंडूचा सामना केलाय आणि 21 या आकड्यावर आतापर्यंत तो खेळतोय चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली होती 2 फलंदाजामध्ये अनिकेत आणि सिद्धेश गुटे मार्फत यावेळी पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न 1 धाव पळून पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली आता मात्र बघा 1 चेंडू आणि 1 धावांची गरज 1 चेंडू 1 धाव वाडा मॅच 1 चेंडू 1 धाव जिंकण्यासाठी साई कृपा बॉलिंग संघाला 1 चेंडू 1 धावांची गरज जबरदस्त मॅच हा डाट चेंडू आला तर नक्कीच साई कृपा राजवाडी संघ विजयी होऊ शकतोय जर ही 1 धाव बनवली तर साई कृपा बॉलिंग हा संघ विजयी होऊ शकतोय 1 चेंडू 1 धावांची गरज मनीष दुमाडा गोंदाजी मार्कवर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना ओ याला मात्र डिफेंड केलं मात्र इथे मात्र धावची संधी मात्र इथे मात्र थ्रो थोडासा वर गेलाय
आणि अशा प्रकारे विजय संपादन केलं जातंय ते म्हणजे आपण बघतोय साई कृपा बोलील संघ विजयी होतोय आणि हाडलक साई कृपा राजावळी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीकडे यायचं आहे. 3 षटकाचा सामना होईल. विजेता संघ